गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे आपल्या द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडींचं मराठीमध्ये विश्लेषण घेऊन आलो आहोत. ठीक आहे. तर जे काय आज हिंदूमधील एक्सप्रेसमधील महत्त्वाचे मुद्दे असतील आपल्या सिलेबसशी निगडीत, आपल्या परीक्षांना महत्त्वाचे, मग ती ऑब्जेक्टिव्ह असू द्या किंवा मग ती डिस्क्रिप्टिव्ह असू द्या, वर्णनात्मक परीक्षा. ठीक आहे. ती पूर्व परीक्षा असू द्या किंवा ती मुख्य परीक्षा असू द्या, दोन्ही परीक्षांसाठीच्या आपण UPSC आणि MPSC काय महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. ठीक आहे. चला, 4 मार्च आहे आज, सुरुवात करूयात. मिनिस्टर्स डिस्कस 100-day अजेंडा फॉर गव्हर्नमेंट आफ्टर पॉल. ठीक आहे. राजकीय न्यूज आहे, काय महत्त्वाची नाही आपल्या सिलेबससाठी. त्यांनी काय एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, विकसित भारत 2047. ठीक आहे. 2022 झालं, 2024 झालं, आता 47चे टार्गेट ठेवायला लागले. ठीक आहे. पुढं पुढं चाललेलं आहे. शेवटची कॅबिनेट मीटिंग होती बघा, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, शेवटची बैठक होती, लास्ट मीटिंग. ठीक आहे. कारण आता MCC लागेल, म्हणजे जेव्हा एकदा इलेक्शन नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर काय मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागेल, त्याच्यानंतर कॅबिनेट सिटिंग होत नाही. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा कशावर फोकस असणार आहे विकसित भारतमध्ये. ज्यांनी तयार केले त्यांनी स्टेट गव्हर्नमेंट, अकॅडेमिया, इंडस्ट्री बॉडी, सिव्हिल सोसायटी, सायंटिफिक ऑर्गनायझेशन. ठीक आहे. अनेक लोकांशी मीटिंग करून तयार केलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, इकॉनॉमिक ग्रोथ, ईज ऑफ लिव्हिंग, ईज ऑफ डुईंग बिझनेस. ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल वेलफेअर, अशा अनेक मुद्दे आहेत. आणि सत्तेत आल्यानंतर मध्ये जेव्हा सत्तेत येतील त्याच्यानंतर 100 दिवसात काय करायचं त्याचा प्लॅन तयार केलाय त्यांनी. आता त्यांना कुणी रोखलं होतं काय माहिती. ठीक आहे. आता आल्यानंतरचे 100 दिवस ठरवलेत त्यांनी. चला असू द्या, पुढे जाऊयात आपण. सेजर ऑफ कार्गो बाय इंडिया अनजस्टिफाईड. ठीक आहे. पाकिस्तानने सांगितलंय त्यांचं जे काय ड्युएल यूज आयटम्सचा कार्गो बघा, जो की चीनवरनं निघाला होता पाकिस्तानच्या कराचीच्या दिशेनं. ठीक आहे. आपण तो कार्गो सीज केलाय कस्टम डिपार्टमेंटनी. इंटेलिजन्स इनपुट आल्यानंतर की त्याच्यामध्ये ड्युएल यूज अशी टेक्नॉलॉजी आहे, जी टेक्नॉलॉजी न्यूक्लिअर वॉरफेअरमध्ये, ठीक आहे, अण्वस्त्र शस्त्रास्त्रामध्ये काय वापरली जाऊ शकते, त्यामुळे आपण ती सीज केली. कारण अशा प्रकारचे न्यूक्लिअरचं ट्रान्सफर टेक्नॉलॉजीचं MTCR ही जी काय ग्रुप आहे, या ग्रुपच्या भारत सदस्य आहे, याच्यानुसार काय ती बंदी घातलेली आहे. त्यामुळे आपण ते कार्गो शिप अटॅच केलेलं आहे. ठीक आहे. सीज केलेलं आहे. पाकिस्तानने त्याला काय इलिगल असं, अनजस्टिफाईड असं सांगितलंय, त्याच्यात काय आश्चर्य नाही. कलकत्ता हायकोर्ट जज टू रिझाईन टुमारो, हिंट्स ॲट जॉईनिंग पॉलिटिक्स अहेड ऑफ लोकसभा पॉल. ठीक आहे. आता हे थोडंसं रेअर असते अशी घटना की जेव्हा एखादा सिटिंग जज असतो, सिटिंग न्यायमूर्ती, ज्यावेळेस आपल्याकडे काय ज्युडिशरीकडे एक थोडंसं जास्त होली या अर्थाने बघितलं जातं आणि पॉलिटिक्सपासनं वेगळी असायला पाहिजे असं पण आपण अपेक्षित आहे, राज्यघटनेला अपेक्षित आहे, भारतातल्या लोकांना पण ते अपेक्षित आहे की ज्युडिशियरी पॉलिटिक्सपासून वेगळी असली पाहिजे. पण आपल्याला अनेक वेळा असं झालेलं दिसतंय. ठीक आहे. की काय ॲक्टिव्ह जजेस हे काय करतात, हायकोर्टचे असतील किंवा सुप्रीम कोर्टचे असतील, रिझाईन करतात आणि ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये सहभागी होताना दिसतात. हे काय पहिल्यांदाच झालेलं नाही आहे. कलकत्ता हायकोर्ट जज आहेत अभिजित गंगोपाध्याय. ठीक आहे. यांचं आणि तृणमूल काँग्रेसचं खूपच सख्य आहे. खूप सख्य म्हणण्यापेक्षा दोघांचे प्रचंड काय 2020 पासून तरी बातम्यामध्ये असतात सारखे. ठीक आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर हे अनेक इंटरव्ह्यूमध्ये टीका करतात, तृणमूल काँग्रेस यांच्यावर टीका करते. शेवटी त्यांनी काय हायकोर्टच्या जज पदाचा राजीनामा दिलाय, न्यायाधीश पदाचा, आणि आता निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. तृणमूल सोडून कोणत्याही पक्षाने आपल्याला तिकीट दिलं तर काय लढू असं ते सांगतायत. याच्यावरनं एक मुद्दा चर्चेमध्ये येतो बघा, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. ठीक आहे. ज्युडिशरी काय असली पाहिजे, इंडिपेंडंट असली पाहिजे. पण हे असं पहिल्यांदाच झालेलं नाही आहे, लक्षात घ्या. 1967ला ज्यावेळेस, 67 नाही सॉरी 69ला ज्यावेळेस झाकीर हुसेन भारताचे प्रेसिडेंट यांचं निधन झालं होतं, झाकीर हुसेन तेव्हाचे प्रेसिडेंट यांचं निधन झालं होतं, त्यावेळेस राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून त्यावेळेस कोटाराव हे आपले सरन्यायाधीश होते. पण त्यांनी विरोधी पक्षाच्या आग्रहावरनं काय केलं, सरन्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आणि झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर व्हीव्हीगिरीच्या विरोधात काय आपल्याला दिसतंय, सॉरी व्हीव्हीगिरीच्या विरोधात नाही, झाकीर हुसेनच्याच विरोधात, आय थिंक झाकीर हुसेनच्याच विरोधात 67ला. ठीक आहे. 67ला झाकीर हुसेनच्या विरोधात ते काय विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. आपल्याला हे नवीन नाही आहे की जजने राजीनामा द्यायचं, रेअर असतं, नवीन नाही पण रेअर घटना अशी होते की एखादा सिटिंग न्यायाधीश
राजीनामा देतो आणि काय करतो, राजकारणामध्ये ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये एंट्री घेतो. ठीक आहे. 1967ला असं झालं होतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून झाकीर हुसेनच्या विरोधात कोटाराव तेव्हाचे सरन्यायाधीश राजीनामा देऊन काय उमेदवार झाले होते. ठीक आहे. नंतर 1983ला पण बहरुल इस्लाम म्हणून एक होते सुप्रीम कोर्टचे जज, त्यांनी राजीनामा देऊन काय काँग्रेसच्या तिकिटावर इलेक्शन लढवली होती. सो असं आपल्याला दिसतंय झालेलं, नवीन नाही पण सध्या चर्चेत आहे. या निमित्तानं इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, ठीक आहे, न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य हे पुन्हा एकदा काय चर्चेत आलेलं आहे. ठीक आहे. एक थोडंसं इथं आफ्टर ECI वॉर्निंग तामिळनाडू पोलीस प्लॅन टू कर फ्रीबीज कॅश डिस्ट्रीब्युशन इन कॉल्स. ठीक आहे. तामिळनाडूमध्ये हे आपल्याला खूप जास्त दिसतं बघा. खास करून तामिळनाडूमध्ये प्रचंड पैसा ओतला जातो इलेक्शनमध्ये आणि खूप लोकांना काय मोफत वेगवेगळे मिक्सरच वाट, TV वाट, फ्रीज वाट, पैसे वाट अशा प्रकारे अनेक वेळा झाल्याचं दिसतंय. तर पोलीस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने वॉर्निंग दिली तामिळनाडूला. त्याच्यानंतर तामिळनाडूच्या पोलिसनी काय ॲक्शन घ्यायचं ठरवलंय. तेवढं काय महत्त्वाचं नाही, फक्त फ्रीबीजचा जो मुद्दा आहे फ्री अँड फेअर इलेक्शनच्या दृष्टीनं, ठीक आहे, तो फक्त तिथं चर्चेला आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढं आहे बघा नॅशनल डॅम पॅनल टू एक्झामाइन कालेश्वरम प्रोजेक्ट. हे लक्षात ठेवा फक्त, कालेश्वरम प्रोजेक्ट, कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट म्हटलं जातं याला. ठीक आहे. नॅशनल डॅम पॅनल टू एक्झामाइन कालेश्वरम प्रोजेक्ट. ठीक आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट तेलंगणामध्ये आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्त काही MCQ वर्णनात्मक तर प्रश्नच नाही. आता हे बघा वायझॅक स्टील प्लांट. वायझॅक स्टील प्लांट इथं सांगायची काय आवश्यकता नाही, पण मी सांगतो याच्यासाठी की MPSCने एकदा प्रश्न विचारला होता 2ऱ्या, 4थ्या आणि 6व्या. ठीक आहे. आपल्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत तर त्या आपल्याला 2ऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये भिलाई, रूरकेला आणि अजून कुठलं दुर्गापूर हे लोहपोलाद प्रकल्प झाल्याचं माहिती आहे. 4थ्यामध्ये बोकारो झाल्याचं माहिती आहे. ठीक आहे. 6व्यामध्ये सालेम आणि वायझॅक हे 2 झाले होते, लक्षात ठेवा. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सालेम आणि वायझॅक. ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. या काय आहेत पंचवार्षिक योजना आहेत. 2रीमध्ये, 4थीमध्ये आणि 6व्यामध्ये सालेम आणि वायझॅक स्टील. ठीक आहे. आता हे माउंटेन्स ऑफ प्लास्टिक आर चोकिंग द हिमालयन स्टेट. ठीक आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे, प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे हिमालयन राज्यांची कशी दुरावस्था होत चालली आहे. ठीक आहे. हिमालयन राज्यांचा दम घुटतोय थोडक्यामध्ये, त्यांना पाण्याचा ॲक्सेस हिमालयन राज्यच आणि भविष्यात आपल्या पूर्ण गंगा व्हॅली, ब्रह्मपुत्रा, सिंधू, आपण सगळ्या ह्या नद्या ज्या आहेत महत्त्वाच्या 12माही नद्या त्या कुठून येतात, हिमालयातून येतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम फक्त हिमालयन राज्यापुरताच मर्यादित नाही. खरं तर तो प्रॉब्लेम काय सगळ्या भारतालाही भविष्यामध्ये भेडसावू शकतो. सो त्या दृष्टीनं प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिक प्रदूषण याच्यावर बोलणारं हे काय आलंय आर्टिकल आलंय. यावर्षीच MPSCनं प्लास्टिक बंदीवर आणि प्लास्टिक प्रदूषणावर निबंध विचारला होता मुख्य परीक्षेला. ठीक आहे. सो त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, सतत चर्चेमध्ये असणारा टॉपिक आहे. ठीक आहे. आता काय होईल हिमालयन माउंटेन्समध्ये जे काही प्लास्टिक पीसेस आपल्याला तिथं आढळतात, प्लास्टिकचा कचरा डिस्पोज केलेला आढळतो. ठीक आहे. मग हिमालयन माउंटेन्स, दऱ्या असतील, पर्वत असतील, नद्या असतील, सरोवर असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ग्लासियरमध्ये. ठीक आहे. द इंडियन हिमालयन रिजन इज क्रुशियल सोर्स ऑफ वॉटर इन द सबकॉन्टिनेंट. ठीक आहे. फीडिंग द नंबर ऑफ मेजर रिव्हर्स ऑफ इंडिया दॅट इन्क्लूड इंडस, गँगेज, ब्रह्मपुत्रा. Unscientific plastic disposal is causing soil and water pollution in the Indian Himalayan region and impacting its biodiversity. ठीक आहे. भारतामधल्या ज्या महत्त्वाच्या 12माही नद्या आहेत गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, या सर्व नद्यांचा सोर्स हिमालय आहे. हिमालयामध्ये सध्या कचऱ्याचं प्रमाण, ठीक आहे, कचरा तिथं टाकून देण्याचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्याच्यामुळे काय होतंय, मृदा प्रदूषण होतंय, जल प्रदूषण होतंय आणि एकूणच हिमालयाची जी जैवविविधता आहे ती जैवविविधता धोक्यामध्ये आल्याचं आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे काय रिसेंट स्टडी झालेत त्याचं त्यांनी उदाहरण दिलंय. आता हे बघा प्लास्टिक वेस्ट, प्लास्टिकचा कचरा विरुद्ध मॅनेजमेंट कॅपॅसिटीज. ठीक आहे. प्लास्टिकचा कचरा विरुद्ध मॅनेजमेंट कॅपॅसिटीज म्हणजे काय, त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याची कौशल्य किंवा त्याची क्षमता किती आपल्याकडे. ठीक आहे. भारत सरकार काय सांगतं की आम्ही 60% प्लास्टिकच्या कचऱ्याचं पुनर्चक्रीकरण करतो, रिसायकलिंग करतो आम्ही. ठीक आहे. आणि तो काय जशाला तसा ठेवत नाही, डिस्पोज करत नाही, असं भारत सरकारचे आकडे सांगतात. पण ही जी एन्व्हायरमेंट ॲक्शन नावाची संस्था आहे
ती संस्था स्वित्झर्लंडमधली संस्था आहे. ती संस्था एक प्रोजेक्ट राबवते बघा, त्याला प्लास्टिक ओव्हरशूट डे म्हणतात. प्लास्टिक ओव्हरशूट डे म्हणजे काय? असा दिवस ज्या दिवशी तुमची प्लास्टिकचा कचरा हा तुमच्या रिसायकलिंग कॅपॅसिटीपेक्षा जास्त होतो. काय कळालं? पुन्हा प्लास्टिक ओव्हरशूट डे म्हणजे असा दिवस ज्या दिवशी तुमचा प्लास्टिकचा कचरा हा तुमच्या एकूण रिसायकलिंग कॅपॅसिटीचा, देशाच्या रिसायकलिंग पुनर्चक्रीकरणाच्या कॅपॅसिटीच्या क्षमतेच्या जास्त होतो. म्हणजे काय? कचरा जास्त आणि तुमची कॅपॅसिटी कमी, थोडक्यामध्ये त्याला प्लास्टिक ओव्हरशूट डे म्हणतात. ठीक आहे. आणि भारताने 6 जानेवारीला काय आपण तो प्लास्टिक ओव्हरशूट डे गाठला, विच इज शॉकिंग. याचं कारण काय? म्हणजे वर्षभराची जी पुनर्चक्रीकरणाची हे का क्षमता आहे का आपली, ती 6व्या दिवशी संपली, 6व्या दिवशी वर्षाच्या. याचा विचार करा मग की भारत त्याच्यामध्ये किती कमी क्षमता ठेवू नये. आणि क्लेम करायला काय आम्ही 60% पुनर्चक्रीकरण करतो, रिसायकलिंग करतो, कुठं करता मग? ठीक आहे. जे संस्थेचे अभ्यास आहेत ते थोडेपास जवळपास तरी पोहोचायला पाहिजे, पण आपल्याला दिसतं एखाद्या न्यूट्रल संस्थेने अभ्यास केला की आपण मात्र तशा निर्देशांकामध्ये काय पुअरच आपण आढळतो एन्व्हायरमेंट रिलेटेड. आता बघा, विच इज शॉकिंग एस्पेशली द EPR पोर्टल ऑफ CPCB क्लेम्स देअर इज अ सिस्टमॅटिक ॲबिलिटी टू डील विथ. आता एक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची जी काही वेबसाईट आहे ती सांगत असते की आमच्याकडे एक सिस्टमॅटिक ॲबिलिटी आहे रिसायकलिंग करण्याची, पण आपल्याकडे सगळ्यात जास्त मिसमॅनेजमेंट वॉस्ट इंडेक्स आहे. आता हा इंडेक्स काढला जातो ज्याच्यामध्ये कचऱ्याचं काय मिसमॅनेजमेंट कुठल्या देशामध्ये जास्त आहे हे त्याच्यावरनं त्या इंडेक्सवरनं कळतं. तर भारतामध्ये 98.55% मिसमॅनेजमेंट आहे असं त्या इंडेक्सचं म्हणणं आहे. याच्यामध्ये कोण आहे बघा आपल्यासोबत? केनिया आहे, नायजेरिया आहे, मोझांबिक आहे. ठीक आहे. आणि हा खूप जास्त गॅप आहे. तुमच्याकडे निर्माण होणारा कचरा आणि त्याचं व्यवस्थापन याच्यातला प्रचंड गॅप दरी आपल्याकडे आहे. हे बघा, भारत सरकार म्हणतं की आम्ही 60% प्लास्टिक काय करतो, रिसायकल करतो, पण ते दिसत नाही. फक्त 12% करतो. भारत किती टक्के करतो? 12% ॲक्च्युली करतो. क्लोज टू 20% ऑफ दिस वॉस्ट चॅनलाइज फॉर N2 लाईफ सोल्युशन सच ॲज को इन्सर्नेशन, प्लास्टिक टू फ्युअल, रोड मेकिंग. हे जे काय रिसायकलिंग केलं जातं त्याच्यामध्ये काय त्याच्यापासून इंधन बनवणं, ऊर्जा निर्मिती करायचा प्रयत्न करणं, किंवा मग रोड निर्मितीमध्ये प्लास्टिकपासून रस्ता निर्मिती असं आपण वाचत असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये वापरलं जातं. विच मीन्स वी आर बर्निंग 20% ऑफ आवर प्लास्टिक वॉश and still calling it recycling and when 68% of plastic waste is unaccounted for. ठीक आहे. आपल्याकडे फक्त काय 20%च बर्नी हे केलं जातं, ह्यालाच रिसायकलिंग म्हणतात भारतामध्ये. ठीक आहे. 20-30% फक्त वापरलं जातं आणि त्यालाच रिसायकलिंग. आता मग ह्याच्यासाठी रेग्युलेशन काय आहेत? प्लास्टिक सॉलिड वॉस्ट मॅनेजमेंट रूल आहेत 2016चे, प्लास्टिक वॉस्ट मॅनेजमेंट रूल आहेत 2016चे. ठीक आहे. आणि एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी APR रूल आहेत 2022चे. हे काय आपल्याकडे फ्रेमवर्क आहे जे की प्लास्टिकच्या कचऱ्याशी डील करताना दिसतं आपल्याला. आता हिमालयन राज्यामध्ये जर बघितलं, ठीक आहे, हिमालयन राज्य खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत. हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोघांमध्ये काय विशेष कायदे केलेत त्यांनी प्लास्टिक बंदीवर हे करणारे, बंदी आणणारे. हिमाचल प्रदेश हॅज बाय बॅक पॉलिसी फॉर नॉन रिसायकेबल अँड सिंगल यूज प्लास्टिक सिन्स 2016. ठीक आहे. हिमाचल प्रदेश काय करतं? प्लास्टिकची बाय बॅक पॉलिसी, म्हणजे आम्ही पुन्हा विकत घेतो प्लास्टिक तुमच्याकडून, अशी पॉलिसी पण आहे 2019 पासून. सिक्कीम बॅन्ड पॅकेज मिनरल वॉटर फ्रॉम जानेवारी 2022. जानेवारी 2022 पासून काय आहे? ठीक आहे. पॅक्ड वॉटर जे पिण्याचं पाणी जे आहे ते प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. ठीक आहे. त्याच्यावर बंदी घातली सिक्कीमनं. असे काही उपाय दिसत आहेत. मिझोराम पण आहे नॉर्थ ईस्टमध्ये, हॅज प्रोॲक्टिव्ह ऑन रेग्युलेटरी फ्रंट. ऐजवाल मनपानी त्याच्यासाठी कायदा बनवला आहे 2019ला. त्रिपुराने पण काय कायदा बनवलेला आहे सिंगल यूज प्लास्टिक बंदीचा. तर असे काय आपल्याला हे जे राज्य आहेत नॉर्थ ईस्टमधले राज्य आणि हिमालयन राज्य त्यांच्यामध्ये कायदे तयार केल्याचं दिसतंय. बाकीचे जे राज्य आहेत बघा, आता हे काय म्हणतात? व्हेरी फ्यू स्टेट्स हॅव इनॅक्टेड मॉडेल बायलॉज अँड व्हेरी फ्यू लोकल बॉडीज देमसेल्फ हॅव मेड बायलॉज टू ऑपरेशनलाइज दिस मॅन्डेट. ठीक आहे. खूप कमी राज्यांनी आणि खूप कमी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय ह्याच्यासाठी ॲक्टिव्हली लॉज बनवले आहेत किंवा त्याचं अंमलबजावणीकडे लक्ष दिलेलं आहे. Plugging data gap is one step. There is a need to appropriate resource allocation and support for the consideration of. हे बघा काय केलं पाहिजे? तर हे जिओग्राफिकल चॅलेंजेस खूप जास्त आहेत.
म्हणजे हिमालयन राज्यांचा विचार करता त्यांचे चॅलेंजेस खूप जास्त आहेत. त्यामुळे पहिल्यांदा जिओग्राफिकल चॅलेंजेस ऑफ माउंटेन वॉश मॅनेजमेंट हे लक्षात घेतले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आवश्यक पायाभूत सुविधा त्यांच्यासाठी खास करून कचरा रिसायकलिंग करण्यासाठी दिल्या पाहिजेत, कचरा मॅनेजमेंटसाठी दिल्या पाहिजेत. हे दुसरं झालं. त्यानंतर काय लोकांचा सहभाग वाढवला पाहिजे, लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. एक तर लोकसहभाग वाढला पाहिजे. चौथं काय त्यांच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे. ठीक आहे. आता यांनी अजून काय सांगितलं बाबा, अजून काय केलं जाऊ शकतं पुढं, जसं की सध्याच्या स्कीम आहेत, स्वच्छ भारत मिशन आहे, मनरेगा आहे किंवा वित्त आयोगाचे अनुदान आहेत. त्याच्यामार्फत काय करायचं, त्यांना रिसोर्स अलोकेशन करायचं, निधी द्यायचा आणि त्याच्यामार्फत पायाभूत सुविधा काय उभारायच्या. जसं की स्वच्छ भारत कोष ट्रस्ट यांनी सांगितलेलं आहे, जो काय करेल, वेगवेगळ्या जे काही धनवान लोक आहेत त्यांना दान द्यायचं आहे. ठीक आहे. देशाच्या विकासासाठी ते दान देतील त्या ट्रस्टमध्ये, किंवा मग CSR आहे, त्या CSR कडनं काय जे फंडिंग येईल तो फंडिंग गोळा केला जाईल ट्रस्ट मार्फत, आणि त्याच्या मार्फत काय केलं जाईल, तर हे जे सगळे कचरा व्यवस्थापन आहे आणि त्याचं पुनर्चक्रीकरण आहे याच्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातील, असं इथं उपाय सांगितलेला आहे. दुसरं काय, अटल मिशन फॉर रिज्युविनेशन ही जी अमृत स्कीम आहे आणि स्मार्ट सिटी स्कीम आहे, अशा स्कीम अंतर्गत पण काय केलं पाहिजे, तर ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठीच्या आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला पाहिजे, असं एकूण बोलतंय. थोडंसं हिमालयन राज्यांविषयीचं फोकस आहे. ठीक आहे. इन जनरल पण आहे, पण हिमालयन राज्यांच्या फोकसच्या दृष्टीने हे आर्टिकल आपल्याला महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला हिमालयन राज्यांविषयी प्रश्न येईल किंवा ते प्रदूषणावर प्रश्न येईल, तेव्हा स्पेशल आपण हे एक यांचा कन्सर्न सांगू शकतो. असं जर केलं आपल्या उत्तरामध्ये वर्णनात्मकसाठी, तर आणखी त्याच्यावर तुमचं किती डीप नॉलेज आहे किंवा तुम्हाला वेगळा अँगल डायमेन्शन म्हणजे सरसकट सगळ्या राज्यांविषयी बोललातच. त्याचबरोबर हिमालयन राज्य आणखी जास्त त्यांना थोडंसं काय कन्सर्न दाखवला, कारण तिथून जे काय प्लास्टिकमुळे चोकिंग होतंय, उद्या तेच जर झालं, नद्यांचं प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला, तर सगळ्या काय गंगा व्हॅली असेल, मैदानी प्रदेशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ह्याच्यावरून आपल्याला थोडंसं आणखी डायमेन्शन माहिती हे पण लक्षात येऊ शकतं वर्णनात्मक उत्तरामध्ये. ठीक आहे. ते आपण बघूयात. आता पुढे हे द लॉंग रोड टू रिफॉर्मिंग इंडियाज पॉलिटिकल पार्टी सिस्टीम. ठीक आहे. इंडियाज पॉलिटिकल पार्टी सिस्टीम ही चर्चेमध्ये आहे, थँक्स टू महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा सगळीकडेच चाललंय. हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग झालं, भारतीय जनता पार्टी मध्ये बिहारमधले RJDचे काँग्रेसचे काय आमदार गेले. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जे काय ठाकरे गट आणि शिंदे गट, पवार गट, अजितदादा गट हे सगळे वेगवेगळे फ्रॅक्शन्स तयार झाले, त्या निमित्तानं चर्चेत आली आपली पार्टी सिस्टीम. ठीक आहे. 10th शेड्यूल 10वे परिशिष्ट या निमित्तानं चर्चेत आलंय, त्याची चर्चा केली. याच्यामध्ये सगळे यांनी मग इतिहास जे आपल्याला माहिती आहे तेच सांगितलेलं आहे. ठीक आहे. की एवढे गेले तेवढे गेले. आपल्याला जे काय बघायचं आहे थोडंसं, ते याच्यासाठी महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये काय केलं जाऊ शकतं. आता एक मुद्दा इथं लक्षात घेण्यासारखा आहे की महाराष्ट्राचे जे स्पीकर आहेत नार्वेकर साहेब, ठीक आहे, तर नार्वेकर साहेबांनी जेव्हा दोन्हीमध्ये जजमेंट दिलंय, ठीक आहे, शिवसेना पक्षाच्या संदर्भात आणि राष्ट्रवादी पक्षाच्या संदर्भात, दोन्ही जजमेंट देताना त्यांनी काय सांगितलं, नाही शिवसेनेच्या संदर्भात थोडीशी वेगळी भूमिका होती, पण खास करून राष्ट्रवादीचं जर आपण बघूयात, तर त्यांनी असं सांगितलं की पक्षामध्ये मतभेद होते. ठीक आहे. पक्ष फुटलेला नाहीये, किंवा पक्षांतर बंदीची कारवाई का होऊ शकत नाही अजितदादा गटांवर किंवा पवार साहेबांच्या गटावर. ठीक आहे. कोणत्याही गटावर पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकत नाही. याचं कारण काय, तर ते फुटलेले नाहीयेत, पक्ष सोडलेला नाहीये, तर त्यांच्यामध्ये एका धोरणावरनं भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं का नाही या धोरणावरनं मतभेद तयार झालेत, आणि या मतभेदामुळं काय आहे, एक गट बाजूला झाला आणि तो की सत्तेमध्ये सहभागी झाला. त्यामुळे हे मतभेद 10व्या परिशिष्टाच्या अंडर येणार नाहीत, आणि त्यामुळं ते जे विधानसभा सदस्य आहेत, कारण कुठल्या तरी एका गटाला अपात्र करतील असं वाटत होतं, पण केलं नाही. त्यांनी सांगितलं की मतभेद तयार झालेत. ठीक आहे. एकाचं मत आहे सत्तेत जायचं दादा गटांचं, आणि साहेब गटाचं मत काय सत्तेत नाही जायचं. त्यामुळं आम्ही कोणालाही अपात्र ठरणार नाही, फक्त मतभेदाचा मुद्दा हा, पक्ष कोणी सोडलेला नाही, असं त्यांनी इथं सांगितलं. ते मतभेद काय 10th शेड्यूल अंतर्गत येत नाहीत, त्यामुळे आम्ही अपात्र ठरवणार नाही, असं महाराष्ट्राच्या स्पीकरनी आपल्याला तिथं दिल्याचं लक्षात येतं. त्याचवरनं चर्चेत एक मुद्दा आला होता की दादांनी सांगितलेलं की पार्टी कशी चालवली जाते, एक अधिकारशाही हुकुमशाही पद्धतीनं पार्टी चालवली जाते, आणि जी काही निवड झाली होती साहेबांच्या अध्यक्षपदी ती निवड डेमोक्रॅटिक नव्हती. याच्यावरनं चर्चेला मुद्दा आलाय की पक्षांतर्गत लोकशाहीचा मुद्दा भारतामध्ये कायमच खूप कमी महत्त्व दिलं जातं. एकच पार्टी आहे भारतामध्ये जी पक्षांतर्गत लोकशाहीला महत्त्व थोडंफार तरी देते असं आपल्याला वाटतं, म्हणजे
आतापर्यंत, ते म्हणजे CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मग ती मार्क्सवादी असेल किंवा भाकप असेल, एवढीच एक पार्टी आहे जी की एक डेमोक्रॅटिक पद्धतीनं त्यांच्याकडे इलेक्शन होत होते समजा. बाकीच्या कुठलाच काँग्रेस, BJP ते आणि रिजनल पक्ष तर काय घरगुती बिझनेस असतो समजा त्यांचा, तर अजिबातच लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाहीशी काही संबंध नसतो. तर या दृष्टीनं सुधारणा केली पाहिजे. यांचं असं म्हणणं आहे की काय केलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये. तर लॉ कमिशनचा 255वा रिपोर्ट आहे. लॉ कमिशनने असं सांगितलं की प्रत्येक पक्षाला त्यांची घटना जशी बंधनकारक आहे तसंच त्यांच्यासाठी एक रेग्युलेटरी फ्रेमवर्क असलं पाहिजे. ठीक आहे, वैधानिक फ्रेमवर्क असलं पाहिजे आणि त्या वैधानिक फ्रेमवर्क अंतर्गत त्यांना ठराविक कालावधीने काय झाल्या पाहिजेत, निवडणुका झाल्या पाहिजेत, निपक्ष निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यांचे निवडणुका घेण्यामध्ये जर ते अपयशी ठरले निपक्ष पद्धतीने तर त्यांचं रजिस्ट्रेशन पण काय केलं पाहिजे, रद्द केलं पाहिजे. एवढं महत्त्व पक्षांतर्गत लोकशाहीला दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता अमेरिकेमध्ये बघा पक्षांतर्गत लोकशाही दिसते. अमेरिकेमध्ये सध्या काय चालू आहे, रिपब्लिकन पार्टीच्या प्रायमरी चालू आहेत. ठीक आहे, आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय की डोनाल्ड ट्रम्पने हे राज्य जिंकलं, ते राज्य जिंकलं, कॅरोलिना जिंकलं इत्यादी न्यूज आपल्याला दर 2-3 दिवसाला दिसतात. याचा अर्थ काय, तर ते इनर पार्टी डेमोक्रॉसीचं उदाहरण आहे. आता अमेरिका खूप जास्त मॅच्युअर डेमोक्रॉसी आहे त्यामुळे त्यांच्याकडे ते आढळतं. आपण मात्र त्या स्तरावर अजून पोहोचलो नाहीत. ठीक आहे, तर 255वा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1951चा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्या 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत काय सुधारणा झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण पक्षांतर्गत लोकशाही बंधनकारक करण्यासाठी केल्या पाहिजेत असं एक त्याच्यामध्ये सांगितलंय. पुढे लॉ कमिशन्स रिकमेंडेशन हॅव टू सी. आता पुढचं एक फक्त पूर्व परीक्षेसाठी लक्षात ठेवा की 10व्या परिशिष्टाचं रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा आणखी काय तरतुदी करता येतील, अँटी डिफेक्शन लॉच्या ज्या आणखी काय तरतुदी करता येतील. ठीक आहे, पक्षांतर बंदी कायदा 1985 याच्या संदर्भात जे हे आहेत ओम बिर्ला स्पीकर आपले, ठीक आहे, ओम बिर्ला लोकसभेचे स्पीकर, त्यांनी एक समिती स्थापन केली आहे त्याच्या रिव्ह्यूसाठी, अभ्यास करून शिफारसी सादर करण्यासाठी. त्याच्या इंटरेस्टिंगली त्याचे अध्यक्ष पण कोण आहेत, राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे स्पीकर, यांना काय अध्यक्ष केलंय. ठीक आहे, त्यांनाच जास्त अभ्यास आहे सध्या कारण त्यांनी 2 मोठ्या केसेस काय हँडल केल्यात असं आपण म्हणू शकतो. त्यांनी ते जे काही निर्णय दिला ते योग्य दिला का योग्य दिला तो वेगळा मुद्दा आहे. ठीक आहे, पण त्यांना अनुभव सध्या जास्त असेल म्हणून कदाचित त्यांची निवड झाली. आपल्याला पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी काय, एकदम वर्णनात्मक परीक्षेसाठी हे जे मुद्दे आहेत, आंतरपक्षीय लोकशाही, पक्षांतर्गत लोकशाही आणि अजून त्या दृष्टीनं चर्चेत येणारे मुद्दे. ठीक आहे, आणि दुसरा काय ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी आपल्याला 10वं परिशिष्ट 1985चा पक्षांतर बंदीचा कायदा, 52वी घटना दुरुस्ती. कितवी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, आणि सध्या एक समिती नेमण्यात आली राहुल नार्वेकरजीच्या अध्यक्षतेत, लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांच्याद्वारे. ठीक आहे, तर हे काहीतरी हे एवढे मुद्दे आपल्यासाठी पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. ठीक आहे, चला पुढे बघूयात. आता एक महिलांचं वुमन्स अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ठीक आहे, यांनी थोडंसं एक नवीन प्रपोजल किंवा एक सुधारणा, एक स्कीम अशी सांगितली आहे. ठीक आहे, शहरामध्ये काय बघा, शहरामध्ये 2 प्रकारच्या महिला आढळतात बेरोजगारमध्ये. एक काय, हे महिला बेरोजगारीविषयी खास करून भाष्य करतंय आणि शहरामधील. ठीक आहे, एक बेरोजगार अशा आहेत जे की बेरोजगार आहेत, काम शोधत आहेत. ठीक आहे, ज्याला आपण काय अनैच्छिक बेरोजगारी म्हणू शकतो. दुसरा प्रकार काय आहे, बेरोजगार आहेत पण काम शोधत नाहीत, अशा प्रकारे जे की ऐच्छिक बेरोजगारीमध्ये येते. तर ह्यांनी जसं ग्रामीण भागामध्ये मनरेगा आहे, कशासाठी, तर तुम्हाला ठराविक कालावधीची 100 दिवसाची रोजगाराची गॅरंटी प्रत्येक कुटुंबाला दिली जाते. ठीक आहे, तशा प्रकारे एक स्कीम त्यांनी प्रपोज केली शहरी भागातील खास करून महिलांसाठी. आता हे का असं झालंय, तर सध्याचा जो आपला काय पिरियडिक लेबर फोर्स सर्वे आला, ठराविक कालावधीनं काय कामगार सहभाग दर मोजण्यासाठीचा हा जो सर्वे असतो, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 22% महिला काय येतात सहभागी झालेल्या आहेत फक्त शहरामध्ये. आता यांनी दुसरी आकडेवारी काय दिली की जवळपास 25% शहरी महिलांचं उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि 5% हीच टक्केवारी ग्रामीण भारतामध्ये 5% फक्त. म्हणजे काय,
25% महिलांचं उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण झालेलं आहे, तर याचा अर्थ त्यांच्याकडे काहीतरी स्किल किंवा कौशल्य असणं अपेक्षित आहे, ज्या जोरावर त्या काय कामामध्ये आर्थिक क्रियामध्ये सहभागी होऊ शकतात. तरी पण त्या नाहीत सहभागी. याच्यावरून यांनी स्कीम प्रपोज केली. आता अशीच एक बघा, डिसेंट्रलाइज अर्बन एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग स्कीम, जिनड्रेज जे की काँग्रेसच्या काळामध्ये जी काय राष्ट्रीय सल्लागार परिषद होती, सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या, त्या परिषदेचे ते मेंबर होते जिनड्रेज. आणि असं पण म्हटलं जातं की ही जी मनरेगा स्कीम आहे, ते मनरेगा स्कीम पण जिनड्रेजचं काय ब्रेन चाइल्ड आहे, त्यांच्याच आयडिया ती आहे. तर त्यांनी एक स्कीम सांगितलेली आहे, डिसेंट्रलाइज अर्बन एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग स्कीम नावाने. ठीक आहे. तर यांनी काय सांगितलं, लेखकांनी एक दुसरी स्कीम सांगितली, वुमन्स अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. जसं की मनरेगा आहे तसं काय वुमन्स अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ठीक आहे. त्याच्या अंतर्गत काय 50% महिला ज्या आहेत त्यांना काय रोजगार मिळाला पाहिजे. इन्व्हॉल्विंग वुमेन अँड लोकल कम्युनिटीज कॅन ऑल्सो पोटेन्शियली स्ट्रेंथन द कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट ऑफ डिसेंट्रलायझेशन. ह्याच्यामध्ये काय ते डिसेंट्रलायझेशन होईल तो मुद्दा आहे. समजा चाइल्ड केअर फॅसिलिटी मिळतील, 5 किलोमीटरच्या आत त्यांना काम दिलं जाईल, त्यांच्यासाठी सार्वजनिक काय वाहतूक सुविधा मोफत असेल. ठीक आहे. आणि अर्बन वर्क जे काय प्लांटेशन सारखं, हार्वेस्टिंग सारखं, लागवडीसारखं, कापणीसारखं असे जे काय वर्क्स असतील, त्याचबरोबर त्यांना सुविधा पण मिळतील, जसं की प्रसूती सहाय्य असतं, पेन्शन असतं, इमर्जन्सी फंड. अशा प्रकारे एक थोडासा वेगळा विचार आपल्याला काय दिसतोय, खास करून शहरी महिलांसाठीचाच आहे फक्त. ठीक आहे. तर हे आपल्याला वर्णनात्मक परीक्षेसाठी कुठेतरी एक आयडिया म्हणून आपण प्रपोज करू शकतो. आता हे लेखकांकडून आलेले, सरकार असला कसला विचार सध्या करत नाही किंवा तशी कुठली स्कीम पण नाही. ठीक आहे. पुढे, मेजॉरिटी ऑफ इंडियन सपोर्ट अथॉरिटेरियनिझम. ठीक आहे. एक सर्वे आलाय ज्याच्यामध्ये असं एकदम भयंकर वास्तव्य भारतातलं समोर आलंय की 85% भारतीयांना असं वाटतंय की भारतामध्ये काय हुकुमशाही, एकाधिकारशाही असली पाहिजे. हे की इंटरेस्टिंग आहे खूप. ठीक आहे. भारताला लोकशाहीची एवढी मोठी लोकशाही म्हणून आपण स्वतःकडे बघतो, जग आपल्याकडे बघतं, पण भारतीय लोकांची मानसिकता खास करून अशी होत चालली आहे की जी की एकाधिकारशाहीला पोषक आहे किंवा एकाधिकारशाहीच असली पाहिजे असं वाटणारे कुठंतरी आहे. त्यांनी एक एक पीयू नावाची संस्था आहे, तिने एक सर्वे केला आहे. त्याच्यामध्ये काय मोस्ट ऑफ दी ज्या मिडल इन्कम, आता भारत मिडल इन्कममध्ये म्हणू शकतो आपण स्वतःला, मिडल इन्कम असणाऱ्या 23 देशांचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं, ठीक आहे, की हे जे कमी इन्कम असणारे देश आहेत, जसं की इंडिया आहे, मिडल इन्कम असणारे थोडक्यात इंडिया, इंडोनेशिया, मेक्सिको, साऊथ आफ्रिका, केनिया, नायजेरिया, ब्राझील, असे देश काय करतात, हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही असायला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि जे उच्च विकसित देश आहेत, स्वीडन आहे, सगळ्यात कमी 8% फक्त स्वीडनने सांगितलं की त्यांना हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही असलेली चालेल. ठीक आहे. ह्या देशांना मात्र कुठंतरी तसं चालत नाही असं सांगणारा हा सर्वे आहे. बाकी काय नाही, फक्त मानसिकता. आपल्याला काय त्याच्यामध्ये जास्त खूप परीक्षेसाठी असा प्रश्न मिळत नाही. ठीक आहे. आता हे बघा, युनिव्हर्सिटी रँकिंग GS3 ला आपल्याला अभ्यासाला आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा GS3 ला. आणि पूर्व परीक्षेला पण येऊ शकतो त्यांना जर अवघड प्रश्न विचारायचं म्हटलं तर. जगामधल्या कोणकोणत्या विद्यापीठाच्या रँकिंग फेमस आहेत, तर ही जी रँकिंग आहे टाइम्स हायर एज्युकेशनची, ती रँकिंग फेमस आहे. त्यानंतर QS ची रँकिंग फेमस आहे. त्याच्यानंतर शांघाय रँकिंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, अकॅडमिक रँकिंग ऑफ द वर्ल्ड युनिव्हर्सिटीज. ठीक आहे. ती रँकिंग फेमस असल्याचं दिसतंय आपल्याला. नंतर युनायटेड स्टेटचं न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट, ही एक रँकिंग. पुढं एक रिसर्च स्कॉलर आहे, काय नाव आहे त्यांचं, एलिझाबेथ गॅड. त्यांनी काय केलं, लॉकबरो युनिव्हर्सिटीमध्ये काम करतात त्यांनी त्या असं लक्षात घेतलं की ह्या ज्या रँकिंग आहेत त्या रँकिंग काय रिसर्च ओरिएंटेड खूप युनिव्हर्सिटीमधलं एखाद्या क्रेडिट बघतात किंवा काम बघतात असं नाही, तर त्यांचं मोस्ट ऑफ दी जो रिसर्च बघतात तो पण GDP ओरिएंटेड असतो. GDP ओरिएंटेड रिसर्च बघतात, GDPला कंट्रीब्यूट करेल असा रिसर्च बघतात आणि त्याच्यातनं रँकिंग ठरवली जाते. ठीक आहे. की जगामध्ये हार्वर्ड पहिले, ऑक्सफर्ड दुसरे, त्याच्यानंतर MIT तिसरे, अशी जी रँकिंग लावली जाते. तो एक थोडक्यात त्याची काय क्रिटिक्स केलंय त्यांनी किंवा त्याचा एक लूफहोल्स दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ॲडिशनली बाय पार्टिसिपेटिंग इन रँकिंग एक्सरसाइज. हां, दुसरा मुद्दा आहे की हे जे रँकिंग एक्सरसाइजमध्ये हे जे विद्यापीठं सहभागी होतात, म्हणजे समजा ऑक्सफर्ड झालं, ठीक आहे, हार्वर्ड झालं, आपले पण असतात त्याच्यामध्ये, IIT दिल्ली, IIT बॉम्बे, ठीक आहे, त्यानंतर ISR,
त्याच्यानंतर आपले बेंगलोरचे ISC, अशा ज्या संस्था आहेत, मद्रास IIT, ह्या संस्था ह्याच्यामध्ये खूप उत्साहाने सहभागी होतात आणि आपण पहिल्या 100मध्ये, 200मध्ये, 300मध्ये कुठंतरी असलं पाहिजे त्यांना वाटतं. पण त्या तसं उत्साही होताना डेटा मात्र काय करतात, स्वतःचा देतात, युनिव्हर्सिटीचा. कोणाला देतात? ह्या अशा संस्थांना देतात. तर त्या संस्थांना डेटा देणं हे गोपनीयतेचं आणि प्रायव्हसीचं उल्लंघन आहे, असं पण त्यांचं काय म्हणणं आहे, ज्याचा की काय डेटा सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज केली जाते. असे काही मुद्दे मांडले. ठीक आहे. GS3ला आपल्याला हे थोडंसं डायरेक्ट ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे, त्याच्यावर फ्रेम होत नाही, पण फक्त आलाय चर्चेला म्हणून काय तर तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता हे थोडंसं, आता सध्या बघा, अमीन सयानी हे काय खूप फेमस रेडिओ निवेदक होते, विविध भारतीवर काम करणारे. त्यांचं निधन झालं नुकतं, त्याच्या दृष्टीनं क्विज आहे ती आपण उत्तर बघणार आहोत. त्यांनी जो चालवलेला कार्यक्रम होता तो बिनाका गीतमाला कार्यक्रम होता, लक्षात ठेवा. सगळ्यात फेमस काय, 42 वर्ष त्यांनी कंटिन्यू तो कार्यक्रम चालवला. त्याचे निवेदक होते ते बिनाका गीतमाला. आता ही जी बिनाका कंपनी आहे ती दात टूथपेस्टची कंपनी होती. ठीक आहे, कोलगेटनं ताब्यात घेतल्यानंतर. त्याच्यानंतर बघा, काही दिवस काय झालं होतं, 1952लाच आय थिंक, 1952ला आपले IB मिनिस्टर होते केसकर नावाचे. तर हे केसकरने काय गाणे ऐकले गीतमालावरचे आणि त्यांच्या लक्षात आलं की हे गाणे खूपच अश्लील गाणे आहेत, गीतमालावर गायले जाणार आहे. बघा, 1952. आज जर केसकर असते तर 2-3 वेळा आत्महत्या केली असते त्यांनी. तर त्या त्या मंत्र्यांनी काय केलं, रेडिओ त्यांच्या अंतर्गत येत होता, आकाशवाणी, तर त्यांनी हा कार्यक्रम बंद करायला लावला. त्याच्यानंतर सयानींनी काय केलं, सिलोन रेडिओवरनं सुरू केला हा कार्यक्रम, गीतमालाचा श्रीलंकेच्या रेडिओवरून घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर एकदा अरुणा असफअली पंडित नेहरूंना भेटायला गेल्या होत्या, तर त्यांनी पंडित नेहरू पुढे मुद्दा मांडला की चांगला कार्यक्रम असायचा गाण्याचा, का बंद केला हा. मग नेहरूंच्या तेव्हा लक्षात आलं आणि पुन्हा 2 वर्षांनी तो कार्यक्रम सुरू झाला. तर असा इंटरेस्टिंग किस्सा तेव्हाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी बोर्नविटा क्विज हा नावाचा पण एक कार्यक्रम सुरू केला होता बघा, अमीन सयानींनी. मग अमिताभ बच्चनला रिजेक्ट केलं होतं रेडिओने, तुमचा आवाज चांगला नाही म्हणून. ठीक आहे. सो अमीन सयानीच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे, आपण सगळ्यात लोकप्रिय काय आहे ते हे होते, रेडिओ निवेदक होते, त्यांचा आवाज ऐकत मोठे झालेले सगळे जनरेशन. रहेबरी या नावाचा न्यूजपेपर त्यांची आई चालवायची बघा, रहेबरी. त्यांची आई कुसुम सयानी या काय रहेबरी नावाचा न्यूजपेपर चालवायच्या आणि तो हिंदुस्थानी भाषेत असायचा. हिंदुस्थानी म्हणजे काय, ही हिंदी प्लस उर्दू असं दोन्हीचं मिक्सचर असणारी भाषा आहे. ठीक आहे. आता एक चर्चेमध्ये आहे ते म्हणजे, आपण काय ठरवलेलं की, किंवा आपण ठरवलं म्हणण्यापेक्षा 15व्या वित्त आयोगाने काय सांगितलेलं की डिफेन्ससाठी, संरक्षण क्षेत्रासाठी आपला एक नॉन लॅप्सेबल डिफेन्स फंड असावा. नॉन लॅप्सेबल काय डिफेन्स फंड असावा म्हणजे तो लॅप्स होणार नाही. आपल्याकडे जो फंड असतो, जो की अलोकेट केला जातो प्रत्येक बजेटमध्ये, तो 31 मार्चला काय होतो, लॅप्स होतो. तो जर तुम्ही वापरला नाही तर तो पुन्हा तिजोरीमध्ये काय परत जातो. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा घोषणा, योजना, सरकारमध्ये एक शब्द फेमस असतो बघा, मार्च रश. मार्च रश कशामध्ये असतो हा, तर पैसा खर्च करायची खूप जास्त काय यावेळेस दौड लागलेली असते. कारण नाही तर तो नॉन लॅप्सेबल असतो, आपला लॅप्सेबल असतो, तो काय होतो मग खर्च केला नाही की परत तिजोरीमध्ये जातो. ठीक आहे. सो त्यामुळे असा फंड निर्माण करावा डिफेन्ससाठी, असं 15व्या वित्त आयोगाने सांगितलेलं की जो की काय लॅप्स होणार नाही, डिफेन्सला वाटेल तेव्हा तेव्हा ते काय खर्च करतील. पण ह्याला सध्या तरी विरोध दर्शवला. याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये काय होत नाही मग, पार्लमेंटरी आपल्याला जे काही दरवर्षी बजेट पास केलं जातं लोकसभेकडून, ठीक आहे, ते कशासाठी केलं जातं, तर ते उत्तरदायित्व दाखवलं जातं कार्यकारी मंडळाचं, कायदे मंडळाप्रती आणि अप्रत्यक्षपणे लोकांप्रती उत्तरदायित्व दाखवलं जातं. त्यातनं काय पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असतो. सो या गोष्टी इथं काय होतात, त्यांना बाजूला ठेवलं जातं. म्हणून काय सध्या तरी सरकारने हे नॉन लॅप्सेबल फंड निर्माण करण्याची जी काय शिफारस होती ती बाजूला ठेवल्याची आपल्याला दिसते. आता हे फार्मर्स प्रोटेस्ट, शेतकऱ्यांचा जे काही निदर्शनं चालू आहेत, ठीक आहे, त्या निदर्शनामध्ये आतापर्यंत किसान संयुक्त मोर्चा होता, त्याच्यामध्ये खास करून पंजाबमध्ये कार्यरत असणारा. आता हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथील किसान पण काय आहेत, बहुतेक त्या मोर्चामध्ये येणार आहेत आणि रेल रोको करायचा प्रयत्न आहे. ठीक आहे. आता किसान मोर्चाच्या मागण्या काय आहेत, एक तर आपण वारंवार बघितले, परत रिव्हिजन करतो थोडक्यात, किमान MSP दिला पाहिजे, त्याला लिगल दर्जा दिला पाहिजे. MSP ला काय लिगल दर्जा दिला पाहिजे. ठीक आहे. क्रॉप परचेस गॅरंटी ऍक्ट केला पाहिजे. त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लावल्या पाहिजेत. ठीक आहे. शेतकऱ्यांना काय कर्जमाफी मिळाली पाहिजे. एंटायर चार्टर ऑफ डिमांड्स आर रिझॉल्व. ठीक आहे. अशा प्रकारे
त्यांच्या मागण्या आहेत. आता हे पुढं ॲडव्हान्स्ड लँडिंग सिस्टीम नीड ऑफ द आवर ॲट मोर एअरपोर्ट. ठीक आहे, बऱ्याच वेळा काय एअरपोर्टमध्ये एमर्जन्सी लँडिंग करावं लागतं आणि त्या एमर्जन्सी लँडिंगच्या वेळेस ती सुरक्षितपणे झालीच पाहिजे. याच्यासाठी काय आहे, ॲडव्हान्स लँडिंग सिस्टीम असणं आवश्यक आहे. सध्या जी काय आहे ती इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत आणि जास्त प्रमाण वाढलं आहे एअरपोर्ट आणि फ्लाईटच्या उड्डाणांचं. ठीक आहे, सो त्याच्या दृष्टीनं काय ॲडव्हान्स लँडिंग सिस्टीम असली पाहिजे अशी एक मागणी आहे. तर ही जी ILS आहे बघा, इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम, ती काय स्टँडर्डाइज आहे कोणाकडून, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन. आता ही इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन जी आहे ती मॉन्ट्रियलला हेडक्वार्टर आहे. लक्षात ठेवा, आपल्याला काय MPSCला खास करून GS3 मध्ये प्रश्न विचारला जातो. युनायटेड नेशन आणि युनायटेड नेशनच्या विशेष संस्था, त्याच्यामध्ये हे नाव वाचलेलं असतं आपण. ठीक आहे, सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन कुठं आहे ती, मॉन्ट्रियलला आहे. ठीक आहे, हेडक्वार्टर तिचं, एवढंच फक्त लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं बघूयात. 10 years आफ्टर डिसिपियर. हे जे MH370 जे विमान होतं ते काय विमानाने उड्डाण घेतल्यानंतर मलेशियावरनं ते हिंदी महासागरामध्ये जे गायब झालं ते गायबच झालं. त्याच्यानंतर शोध लागला नाही. आता पूर्ण 239 लोक त्याच्यामध्ये काय गायब झाले. MH370 असं त्याचं नाव आहे. क्वालालंपूरवरनं बीजिंगला जात होतं. तर आता एका अमेरिकेच्या संस्थेला मलेशियाने हे काम दिले त्याचे अवशेष शोधण्यासाठीचे. ठीक आहे, पुढं शहाबाज शरीफ पाकिस्तानचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. नवाज शरीफचे काय छोटे भाऊ नवाज शरीफ या नावावर आर्मीचं पण एकमत झालं नाही आणि जी दुसरी पार्टी आहे PPP बेनजीर भुट्टोचं त्यांचं पण एकमत झालं नाही. त्यामुळे त्यांचा छोटा भाऊ शहाबाज शरीफ यांना काय पंतप्रधान केलं. त्यांनी 201 एवढे काय मत त्यांच्या बाजूने मिळाले. आणि जे विरोधी पक्षाचे होते इम्रान खानच्या PTI कडून त्यांना सपोर्ट होता त्या आयुब खानला 92 मतं मिळाले फक्त. किती, 92. आता हे आपण आता डिस्कस केलेलं की हे उदाहरण आहे, कशाचं उदाहरण आहे, जे काय याला हे म्हणतात प्रायमरीज म्हणतात बघा. ह्याला अमेरिकेमध्ये काय शब्द वापरला जातो, प्रायमरीज हा शब्द वापरला जातो, ज्याच्यामध्ये लोकांकडून तुम्ही काय नॉमिनेट होता पक्षाचे उमेदवार म्हणून. ठीक आहे, तो बघा किती परिपक्व लोकशाही आहे. तिथं ना घराणेशाहीचं उदाहरण आहे ना काय नाही. आता परिपक्वच्या विरुद्ध हा माणूस आहे समजा. ठीक आहे, आपण डोनाल्ड ट्रम्प प्रायमरीमध्ये निवडून येतोय, त्या घटनेला मी काय म्हणतोय, परिपक्व म्हणतोय. ठीक आहे, हे उदाहरण परिपक्वतेचं आहे का नाही तो मुद्दा वेगळा. भारतामध्ये असा प्रयोग राहुल गांधीने केला होता. राहुल गांधीनं जेव्हा 2009-10ला ते नवीन राजकारणात आले होते, ॲक्टिव्ह होत होते, त्यावेळेस त्यांनी जे काही युवक काँग्रेस आहे त्या युवक काँग्रेसच्या मोस्ट ऑफ जे काय नेमणुका अध्यक्ष उपाध्यक्ष प्रदेशाध्यक्षाच्या सगळ्या प्रायमरीजद्वारे करायचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, त्यांनी त्याच्यातनं त्यांची टीम बिल्ट झाली, पण त्याच्यामध्ये सचिन पायलट सोडून बाकीचे सगळे आता BJP मध्ये दिसतात आपल्याला. ठीक आहे, सो आपल्याकडे करण्यासाठीची आवश्यकता आहे ती. अमेरिका असेल, कतार असेल किंवा हमासचा जो ग्रुप आहे या सर्वांनी कशाची मागणी केलेली आहे, सीज फायरची मागणी केलेली आहे. ठीक आहे, पण अजून पण इस्रायल काय सीज फायर करायला तयार नाही. आपण ते वारंवार चर्चेमध्ये येते त्यामुळे आज काही डिटेल घेणार नाही, ते आपण बघितलं याच्या आधी. तर द हिंदूमध्ये आज एवढंच होतं. आता आपण एक्सप्रेस बघूयात. ठीक आहे, तो मोदी सरकार की गॅरंटी मीन्स गॅरंटी टू रूट आउट करप्शन. जाहिराती दिसत आहेत सगळीकडे. ठीक आहे, आता हे काउन्सिल ऑफ मिनिस्टरची जी मीटिंग झाली शेवटची आपण ती डिस्कस केली. हे बघा, जस्टिस गंगोपाध्याय हे काय त्यांनी हायकोर्टचा राजीनामा दिला, कलकत्ता हायकोर्टचा, आणि ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये उतरणार आहेत. आपण आत्ताच सांगितलं होतं. हे बघा, मी तुम्हाला हे सांगितलेलं कोटा नाही कोकाराव नाव आहे त्यांचं, ते दुरुस्ती करा. मी कोटाराव म्हणायचो, कोका राव नाव आहे, काय कोका. ठीक आहे, त्यांनी 1967 मध्ये काय राजीनामा दिला होता झाकीर हुसेनच्या विरोधात इलेक्शन लढवण्यासाठी. म्हणजे उदाहरणं आहेत असे की सिटिंग न्यायाधीश राजीनामा देऊन राजकारणामध्ये आल्याचे. आता काँग्रेसने त्यांचा जो जाहीरनामा आपल्याला GS2ला MPSC मुख्यला GS2ला पक्षांचे जाहीरनामे पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसने काय काय
प्रॉमिस केलंय. तर एक त्यांनी जर्मनीसारखी अप्रेंटिसशिपची पद्धत प्रॉमिस केली आहे त्यांचं, की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर काय जर्मनीमध्ये जसे अप्रेंटिसशिप करताना काय केलं जातं किंवा काम करताना शिक्षणाची पण संधी दिली जाते. ठीक आहे, याच्यातनं काय हेतू साध्य होईल तुमचा, तुम्हाला काम पण मिळेल आणि तुम्हाला पुढे शिक्षणाची संधी पण मिळेल, तुम्हाला त्या रोजगार पण मिळेल, उदरनिर्वाह पण मागेल, सगळ्या गोष्टी साध्य होतात. ही ॲडव्हान्स पद्धत आहे जर्मनीची, थोडक्यात वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. ती आम्ही भारतामध्ये राबवू असं त्यांनी काय काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय. दुसरं काय, पेपर लीक जर झाला एक्झामचा तर आपल्याकडे काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एक्झामचे पेपरही लीक होतात, फीस पण घेतात, रिझल्टही तिकडं तर सगळंच तिकडं. तर यांनी सांगितलं पेपर लीक झाल्यानंतर आम्ही काय करणार, त्या उमेदवारांना एक मॉनिटरी पैशाच्या स्वरूपामध्ये काहीतरी नुकसान भरपाई दिली जाईल. ठीक आहे. आता हे बघा, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात एक आर्टिकल आलंय, अशोक गुलाटी फेमस कृषी अर्थतज्ञ त्यांच्याकडून त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी 2 मागण्यांचा विचार केला इथं. हे 2 मागण्या, ज्या 12 मागण्या आहेत त्यांच्या 12पैकी 2 मागण्या कुठल्या आहेत, एक MSP ला कायदेशीर दर्जा दिला पाहिजे. आणि MSP देताना आपण जे सूत्र वापरतो, ठीक आहे, एक सूत्र काय आहे बघा, ते म्हणजे A2FL. ठीक आहे, A2 म्हणजे काय, सगळं इनपुट. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण अनेक वेळा चर्चा केली आपण. सगळे इनपुट कॉस्ट, बियाणं, खते, त्याच्यानंतर पेस्टिसाइड, जे यंत्र त्याच्यासाठी खर्च लागतो तो, ते सगळं प्लस फॅमिली लेबर, असं एक सूत्र आहे. आणि दुसरं सूत्र काय, C2+50. त्याच्यामध्ये हे सगळं तर घ्यायचंच, हे काय, हे तर त्याच्या C2 मध्ये येणारच, प्लस काय 2 गोष्टी ऍड होतात. एक म्हणजे शेतकऱ्याची जमीन, त्या जमिनीचं भाडं, जसं इतर शहरामध्ये भाडं वसूलतात, ठीक आहे, तसं त्या काय जमिनीचं भाडं, रेंट. आणि दुसरं काय, शेतकरी जो काय पैसे गुंतवतो वर्षभरासाठी, लाख 1.5 लाख रुपये जे काय असतील हंगामासाठी, ठीक आहे, त्या पैशाचं काय भांडवल म्हणून त्याचं व्याज, हे पण त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. आणि त्याच्या 50% जास्त वाढवून काय शेतकऱ्याला प्रत्येक पिकाला MSP मिळाला पाहिजे, अशी जी शेतकऱ्यांची मागणी आहे, त्याला कायदेशीर दर्जा मिळाला पाहिजे. तसे 23 पिकांसाठी MSP काय दिला जातो. आता हे काय म्हणतायत, हा मुद्दा आहे. आणि दुसरी मागणी काय आहे, ती मागणी म्हणजे काय, MG नरेगा जे आहे, मनरेगा, त्या मनरेगा अंतर्गत 200 दिवसाचा रोजगार मिळाला पाहिजे. आता 100 दिवसाचा मिळतो आणि तेही किती, 700 रुपयाच्या हजेरीने, दिवसाला किती, 700 रुपये. तर ते तर प्रचंड म्हणजे प्रचंड खर्चिक असणार आहे, सरकारवर वित्तीय संकटच आहे डायरेक्ट. ठीक आहे, याच्या दृष्टीने यांनी विचार केलाय. तर हे काय म्हणतायत, यांनी जो काय अभ्यास केलाय त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की सरकार मोस्ट ऑफ दी 2-3 गोष्टीचीच खरेदी करतं. कोणत्या 2-3 गोष्टी आहेत त्या, तांदूळ आहे, त्याच्यानंतर गहू आहे, 23 जे काय आहेत कमोडिटी, पूर्ण 23 पिकं जे आहेत त्यातले जर ह्यांची मागणी जर मान्य केली तर काय, MSP विल गो अप बाय 40%. 23 पिकांपैकी जे मोस्ट ऑफ दी पिकं आहेत त्या कोणाची MSP किती टक्क्यांनी वाढेल याच्याविषयीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, आता ही MSP वाढल्यामुळं काय होईल परिणाम, त्यांनी काय सांगितलं बघा, एक तर गहू आणि ऊस यांचं क्षेत्र किंवा त्यांची लागवड काय कमी होईल, व्हाईल पॅडी सरप्लसेस मे गो अप सिग्निफिकंटली. तसंच काय होईल तर तांदूळाचं सरप्लस उत्पादन जास्त होईल. दिस मे फोर्स हायर MSP हाईक्स इन व्हीट अँड शुगर केन दॅन इंडिकेटेड बाय. त्याचा परिणाम काय होईल, गव्हाचा आणि ऊसाचं क्षेत्र कमी होईल, त्याचा परिणाम त्यांची मागणी जास्त असेल मार्केटमध्ये आणि त्यांचा MSP थोडक्यामध्ये ऑलरेडी काय होईल, ऑटोमॅटिक काय होईल, खूप जास्त असेल, MSP पेक्षा जास्त, जे की शेतकऱ्यांची मागणी आहे ते. आता ह्यांनी दुसरे 2-3 धोके सांगितलेत की जर MSP जास्त असेल तर त्याचं इन्फ्लेशनवर कसा परिणाम होऊ शकतो. इन्फ्लेशनवर काय परिणाम होईल बघा, की सोयाबीन सारखे किंवा मक्यासारखे जे पदार्थ आहेत जे की पोल्ट्री, फिशरी आणि डेअरी यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत या क्षेत्रांसाठी, कारण ते जनावरांना चारा म्हणून वगैरे वापरले जातात. ठीक आहे, यांच्यामध्ये काय होईल, भाववाढ होईल आणि तिथून त्यांच्यात भाववाढ झाली, डेअरीमध्ये भाववाढ झाली, पोल्ट्रीमध्ये झाली, कुक्कुटपालनामध्ये किंवा मग मत्स्यपालनामध्ये झाली तर त्याचा परिणाम काय, फूड इन्फ्लेशनवर होईल, अन्नधान्याची महागाई वाढेल. त्याचबरोबर दुसरं काय सांगितलंय की
MSP 23 पिकांची वाढली तर त्याचा परिणाम जे भाजीपाला आणि इतर उगवण्यामध्ये होतो, लागवड करण्यामध्ये होतो, त्याचं क्षेत्र कमी होईल. कारण शेतकरी मोस्ट ऑफ दी 23 MSP कडे त्यांच्याकडे हायर आहे म्हणून तिथे जातील आणि परत त्याचा परिणाम काय होईल, इन्फ्लेशन वाढेल, 20 ते 30% महागाई वाढेल असं त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर त्यांचं पुढचं म्हणणं काय आहे की MSP चे जे 23 पीक आहेत ते 23 पीक ओव्हरऑल जे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे, आपलं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन 100% आहे, ठीक आहे. त्या 100%पैकी हे जे 23 पीक आहेत ते फक्त 28% ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचा भाग आहे. मग बाकीच्या 72% ॲग्रिकल्चरचं काय? हा पण मुद्दा त्यांनी काय केलाय, म्हणजे ॲग्रिकल्चरमधनं, भारताच्या शेतीमधनं जे काही एकूण उत्पादन होतं त्या एकूण उत्पादनापैकी 23 पिकांना MSP सध्या दिला जातो. ते एकूण उत्पादनापैकी किती, फक्त 28% आहेत. मग यांचे इश्यू किंवा इतर या क्षेत्राचं पण त्याच्यामध्ये काय ते येतच नाही MSPच्या प्राइसच्या अंडर. याचा अर्थ काय, इथले जे आउटपुट असेल भाजीपाला इत्यादी वगैरे घ्या आपण, यांचं काय ते मार्केट ठरवतो त्यांचा रेट, आणि त्यांचा रेट MSP पेक्षा कदाचित जास्तच आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये काही इश्यू नाही. जसं की त्यांनी मग इथे उदाहरणं दिले बघा, कोणाकोणाचे किती टक्क्यांनी वाढलेत MSP. आपल्याला काय वाटतं की सरकारने MSP दिला तर तो दर वर्षाला खूप जास्त टक्क्यांनी वाढतो, असं नाही. मार्केट ड्रिवन जो रेट आहे, ठीक आहे, बाजारधिष्ठित जो काही दर आहे तो जास्त वाढलाय, हे त्यांनी इथं सांगितले. 2010 ते 11 आणि 21-22 मधले उदाहरणं त्यांनी दिलेत की कुक्कुटपालनाचा 9.1% दर वाढलाय, अंड्याचा 6.3% वाढलाय, त्याच्यानंतर मटणाचा 8.3%, माशाचा 7.7% वाढलाय, दुधाचा 5.5% वाढलाय, ठीक आहे. असा याच्या विरोधात त्यांनी उदाहरणं दिलेत की MSP मध्ये जे पिकं आहेत त्यांचा किती कमी दराने वाढलाय बघा. जसं की ऊसाचा 2.9% वाढलाय, तांदळाचा 3.1% वाढलाय, गव्हाचा 2.4% वाढलाय. याचा अर्थ हे जे काही मार्केट धिष्ठित असणारे पिकं आहेत, प्रोडक्शन आहेत, ठीक आहे, त्यांचं काय, पिकं नाही प्रोडक्शन आहे, त्यांचा दर काय जास्त वाढलाय असं त्यांनी सांगितलं आहे. सो त्यांचं थोडक्यात सांगायचा एक ॲटिट्यूड आहे की मार्केटला ठरवू द्या रेट जो काय असेल ते. सरकारने कुठं इंटरव्हेन्शन करा, ज्यावेळेस मार्केट क्रॅश डाऊन होतंय, मार्केट कोसळते खूप जास्त असं ज्यावेळेस वाटेल तेव्हा सरकारने तिथं हस्तक्षेप करा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलं की त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे, दर कोसळतात याचं कारण सरकारने एक्सपोर्टवर जो बॅन केला, आता उदाहरणार्थ राईसच्या एक्सपोर्टवर, तांदळाच्या एक्सपोर्टवर, निर्यातीवर सध्या काय बंदी घातलेली, ही बंदी उठवा. एक्सपोर्टला तांदूळ गेला म्हणजे काय होईल, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अजून दुसरं की फॅसिलिटीज ज्या काय आहेत, स्टोरेज फॅसिलिटी, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी, शेतकऱ्यांना अशा पायाभूत सुविधा जास्त पुरवल्या पाहिजेत ज्यामुळे काय होईल की त्यांचं जे नाशवंत माल आहे तो शेतकऱ्याला कधी कधी काय होतं की असा पडून सडणार आहे तो, त्याच्यापेक्षा काही भाव मिळेल त्या भावाने मी विकायला तयार आहे. तशी परिस्थिती नाही आली पाहिजे. मार्केटच्या दयेवर किंवा दलालाच्या व्यापाराच्या दयेवर शेतकऱ्याला तिथं राहावं लागतं. तसं न राहता सबळपणे काय आहे, जेव्हा त्याला वाटेल तेव्हा ते विकता आले पाहिजेत प्रोडक्ट, असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. दुसरा एक मुद्दा त्यांनी डिस्कस केला आहे की हे 700 रुपये आपण जे बघितलं शेतकऱ्यांची मागणी, मनरेगा अंतर्गत 200 दिवसाचा रोजगार 700 रुपये दराने, जो की सध्या ॲव्हरेज किती 48.7, जरी प्रॉमिस 100 दिवसाचं असलं तरी दिलाय किती 2023-24 मध्ये किती 48.7% असणार आहे तो, आणि ॲव्हरेज मजुरी किती असेल 236.6 रुपये एवढी मजुरी असेल. त्याचा विचार करता हे जी मागणी आहे याच्यामुळे किती सध्याचं जे बजेट आहे 86,000 कोटीचं बजेट आहे यावर्षीचं मनरेगाचं, ते 10.4 लाख कोटीवर जाईल इथपर्यंत. म्हणजे बघा किती वित्तीय संकट सरकारला तयार होईल असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता हे मॅक्रॉन वर्सेस पुतीन जे काही युक्रेनच्या युद्धावरनं चालू आहे, मॅक्रॉन फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत, त्यांनी काय सांगितलं की आता आम्ही याचा पण विचार करू शकतो, प्रत्यक्ष सैन्य काय युक्रेनला पाठवू शकतो. पुतीन म्हटले पाठवा, मग तुम्हाला कशाला समोर जावं लागेल, अण्वस्त्रांना समोर जावं लागेल, आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, ठीक आहे, तुम्ही पाठवा तिकडून, आम्ही इकडून काय न्यूक्लिअर वॉर सुरू करू, असे त्यांनी धमकी दिली. तर पुतीन नेहमीच धमक्या देत आलेत युरोपला, आणि युरोपनं आतापर्यंत त्यांच्या धमकीला घाबरतच आलाय. 2008चं युक्रेन असेल किंवा त्याच्यानंतर युक्रेन नाही, जॉर्जिया असेल, 14चं क्रिमिया असेल आणि आत्ताचं युक्रेन असेल, ठीक आहे. याचा दुसरा मुद्दा असा आहे की अमेरिका कुठंतरी याच्यातनं आयसोलेटेड झाल्यासारखे आहे, कारण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकननी अमेरिका जे काही बजेट देणार होते ते बजेट होल्ड करून ठेवलेलं आहे. आता नाटो ही जी संघटना आहे ती नाटो संघटनेनी प्रत्यक्ष सैन्य पाठवलं पाहिजे असं
यांना वाटतंय. नाटोचा प्रॉब्लेम काय? नाटोचा आर्टिकल 5 प्रत्यक्ष सदस्यावर हल्ला झाला तर तो सगळ्या मेंबरवर हल्ला समजला जाईल आणि आम्ही त्याला प्रतिकार करू. युक्रेन काय नाटोचा मेंबर नाही आहे, त्यामुळे एक त्यांचा सध्याचा इश्यू आहे. नंतर 31वा मेंबर कोण झालाय बघा आपल्याला परीक्षेसाठी? फिनलँड. ठीक आहे. 32वा कोण? स्वीडन. म्हणजे नाटोचा विस्तार झालाय. या युद्धाचा परिणाम म्हणून नाटोचा काय झालाय? विस्तार झाल्याचं दिसतंय आपल्याला. तर जे काय युरोपने 1945 पर्यंत खूप युद्ध बघितले, म्हणजे 18व्या शतकापासून ते 1945 100-150 वर्ष युरोप काय आपल्याला युद्धामध्येच असल्याचं दिसतंय. त्याच्यानंतर त्यांनी धडा घेतला, युरोपियन युनियन स्थापन केली आणि शांतता टिकवली. ठीक आहे. पण ती शांतता इतकी टिकवली की युरोपच्या धर्तीवर प्रत्यक्ष युरोपमध्ये कधीच युद्ध झालेलं आपल्याला दिसत नाही. हे युक्रेनपर्यंत रशियाने युक्रेनवर अटॅक केला आणि आता युरोपमध्येच काय युद्ध सुरू झालंय. या जुन्या आठवणी या काळामध्ये जे व्हायचं तसं थोडक्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळेच हे सिरियसली घेऊन रशियाने काय केलेलं आहे, सध्या ऑफर दिलेलं आहे टेबलवर, या चर्चा करू आपण. ठीक आहे. रशियाचे प्रामुख्याने 2 प्रपोजल आहेत. एक म्हणजे काय, आमच्या युक्रेनची राजधानी मध्ये जी काय सत्ता असेल ती सत्ता कोणाला फ्रेंडली असली पाहिजे? आमच्या मनावर. म्हणजे थोडक्यात काय, पुतीनला तिथं स्वतःची कठपुतली बसवायची, असा कोणतरी माणूस सत्तेत असला पाहिजे, झेलेन्स्की सारखा नाही. ठीक आहे. आणि दुसरं काय, झेलेन्स्की सारखा नाही म्हणण्यापेक्षा जो की पुतीनच्या विरोधी जाऊ शकतो किंवा विरोधात असू शकतो असा माणूस. आणि दुसरं त्यांनी असं सांगितलं आहे की जो युक्रेन जो असेल तो युक्रेन नाटोमध्ये जाणार नाही. ठीक आहे. या त्यांच्या मुख्य 2 मागण्या आहेत. ठीक आहे. याच्यावरनं त्यांनी चर्चेला बोलावल्याचं किंवा ऑफर दिल्याचं दिसतंय आपल्याला. आता हे एक बघा, एक प्रोजेक्ट आहे BBIN, चर्चेमध्ये असतो. बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ. ठीक आहे. तर ही जी कनेक्टिव्हिटी आहे, भौतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जोडणी. ठीक आहे. प्रोजेक्ट असा आहे की रेल नेटवर्क उभा राहायचं. ठीक आहे. ते रेल नेटवर्क काय पोर्टपर्यंत जाणार, चितगाव पोर्ट असेल किंवा हल्दिया कलकत्ता समजा. ठीक आहे. इथपर्यंत जाणार आणि तिथून काय मग व्यापाराला चारही देशांना फायदा होईल. ठीक आहे. अशा प्रकारचे BBIN ही जी संघटना आहे 4 देशांची, बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ, संघटना नाही ग्रुप आहे थोडक्यात. उद्देश असा आहे की रेल नेटवर्क वाढवायचं. समजा आता भारत आहे. ठीक आहे. भारतच्या इथं कुठंतरी बांगलादेश आहे, आपल्याला इथं भूटान आणि नेपाळ दिसतं. ठीक आहे. तर इथून नेपाळचं काक्रावती असेल, काक्रावतीचं आहे का? हां, काक्रावतीचं आहे. नेपाळचं काक्रावती आहे. ठीक आहे. नंतर इथलं भूटानचं एक शहर आहे. आपला इथलं जे आसाममध्ये गुवाहाटी आहे समजा. ठीक आहे. गुवाहाटी. त्याच्यानंतर इथं खाली शिलाँग. इथं बांगलादेशमध्ये सिलेट, बांगलादेशचं सिलेट हिस्ट्रीमध्ये वाचलेलं असतं आपण. आणि इथं ढाका. इकडं आपलं कोलकाता. ठीक आहे. मॅप काय तुम्ही थोडंसं इमॅजिनेशन करा. आता इथं तो घ्यायला मी ट्राय करत होतो पण तो आला नाही. आपण ते काही दिवसांनी थोडंसं आणखी वाढवतो, त्याच्यामध्ये स्लाइड्स आपल्याला घेता येईल असा प्रयत्न करतोय. मग इथं कलकत्तावरनं इथं आगरतळाला काय आहे, आपलं जवळपास 1600 किलोमीटरचं अंतर आहे इकडून सिलिगुडी मार्फत जाण्यासाठी. पण डायरेक्ट बांगलादेशमधनं रेल नेटवर्क उभं केलं जाणार. रेल्वे कलकत्ता ते आगरतळा हे 500 किलोमीटरचं अंतर होतंय फक्त. 10 तासावर प्रवास आपल्याला काय जोडणी होते आगरतळाची. सो वेळ वाचतोय, पैशाचा अपव्यय वाचतोय आणि लवकर जोडणी होते. गुवाहाटीवरनं डायरेक्ट काय इथं चितगाव पोर्ट पण काय लवकर ॲक्सेस होणार. गुवाहाटीवरनं काय कलकत्त्याला लवकर ॲक्सेस होणार. इथं नेपाळ आणि भूटान सारख्या देशांना त्यांचे जे व्यापार आहे त्या व्यापारासाठी काय चितगाव, हल्दिया पोर्ट यांचं काय ॲक्सेस लवकर त्यांना मिळणार. याच्यासाठी हा एक प्रोजेक्ट आहे BBIN. ठीक आहे. सो ते एक त्याच्या दृष्टीनं हे आर्टिकल आले. लक्षात ठेवा फक्त 4 देश आहेत. आता हे वाय थायलंड स्लॅम्ड इंडियाज फार्म सबसिडीज. ठीक आहे. थायलंड हा देश आहे. सध्या जे काही 13वी परिषद चालू आहे WTOची, कुठे चालू आहे? अबुधाबीला. ठीक आहे. 13वी चालू आहे. पाठ असलं पाहिजे, सगळ्या परिषदा पाठ असल्या पाहिजेत, खास करून पहिल्या 1-2 आणि नंतर हे 13वी, 12वी, 11वी, 10वी. ठीक आहे. काय आपलं हे चाललंय, थायलंडने काय केलंय, भारतावर टीका केली. भारत जे काय शेतकऱ्यांना सबसिडी देतं त्या सबसिडीवरनं WTOच्या प्लॅटफॉर्मवर टीका केली.
याचं कारण काय, जे काय WTOचं ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर आहे त्याच्या अंतर्गत तुमच्या उत्पादनाच्या 5% पर्यंतच काय तुम्हाला सबसिडी देता येते शेतीचं उत्पादनासाठी. भारत मात्र काय 10% देतो. हे आपण जे पीस क्लॉज आहे 2013च्या बाली परिषदेमध्ये आपण त्याला परवानगी मिळवलेली पीस क्लॉजला, ज्याच्या अंतर्गत काय 10% पर्यंत देता येतं. आपला ऍक्च्युली 10% पेक्षा जास्त सरपास होतोय असं थायलंडचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि थायलंड सारखे जे देश आहेत, काही देश आहेत बघा, जे की ॲग्रिकल्चर सबसिडीज असेल किंवा शेतीच्या वेगवेगळ्या शेती क्षेत्रासाठी किंवा शेतकऱ्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अनुदानांना विरोध करणारे, लक्षात घ्या, अनुदानांना विरोध करणारे कुठल्या शेतीतल्या, त्यांना कैरन ग्रुप म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं? कैरन ग्रुप. ठीक आहे. हा ग्रुप सध्या चर्चेत आहे, कारण ह्या ग्रुपनं सध्या भारतावर खूपच टीका करायला सुरुवात केलेली आहे. या ग्रुपमध्ये 20 सदस्य आहेत, 20 वेगवेगळे देश आहेत. 1986ला याची स्थापना झालेली आहे. स्थापनेमध्ये पुढाकार होता ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलियामध्ये शहर आहे कैरन, या शहरामध्ये स्थापना झाली, म्हणून त्याला कैरन ग्रुप म्हटलं जातं. हा ग्रुप WTOच्या प्लॅटफॉर्ममध्ये काम करतो. WTOमध्ये शेतकऱ्यांना अनुदान देणारे जे देश आहेत त्या देशांच्या विरोधामध्ये काय ऍक्टिव्ह आहे. थोडक्यात शेतकऱ्यांना अनुदान देऊ नये अशी मागणी करतो. याचं कारण काय, त्या अनुदानाचा वापर एक्सपोर्टसाठी केला जातोय. ठीक आहे. एक्सपोर्ट मार्केट खराब केलं जाते, तिथं डिस्टॉर्शन तयार होतात असं त्यांचं म्हणणं आहे. जसं की थायलंडचं म्हणणं आहे, भारत काय करतो, राईस एक्सपोर्टसाठी ह्या अनुदानांचा वापर करतो. कारण थायलंड 2 नंबरला आहे निर्यातीमध्ये, आपण 1 नंबरला आहे तांदूळ निर्यातीमध्ये आणि थायलंड 2 नंबरला आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यामुळे काय इंटरनॅशनल ट्रेड डिस्टॉर्ट होतोय, भारताच्या ह्या ज्या सबसिडी आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे. आणि त्यांचे जे कोण पिटफिल्ड नावाचा प्रतिनिधी होता, त्या पिटफिल्डनी टीका केल्यामुळे भारताने काय टेबलवर बसायलाच नकार दिला पुढच्या बैठकीला अबुधाबीमध्ये, आणि मग शेवटी थायलंडला त्याला काढावं लागलं आणि दुसऱ्या प्रतिनिधीला तिथं बसवावं लागलं. ठीक आहे. एवढा आपला दरारा आहे त्या ठिकाणी. आता हा जो कैरन ग्रुप आहे ह्याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत, अर्जेंटिना आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ब्राझील आहे, कॅनडा आहे, चिले, कोलंबिया आहे, कोस्टारिका आहे, ग्वाटेमाला आहे, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, न्यूझीलंड आहे, हा पाकिस्तान. जिथं जिथं भारताला विरोध करायला मिळेल त्याच्यामध्ये घुसायलाच बघतो, इथे घुसलेला आहे. पाकिस्तान आहे, पॅराग्वे, पेरू आहे, फिलिपाईन्स आहे, साऊथ आफ्रिका आहे, थायलंड, युक्रेन, उरुग्वे, व्हिएतनाम. ठीक आहे. हे काय करतात, लॉबिंग करतात WTOच्या प्लॅटफॉर्ममध्ये, परिषदांमध्ये, आणि मागणी काय असते यांचे, कृषी बाजाराचं किंवा कृषी व्यापाराचं उदारीकरण झालं पाहिजे, तिथं काय सरकारचा हस्तक्षेप कमी असला पाहिजे. मग यांचा विरोध आहे MSPला आणि तशा वेगळ्या स्कीमला. हे बघा, कैरन ग्रुप इज अटॅकिंग पीस क्लॉज, जे की 2013च्या बाली अग्रीमेंटमध्ये मिळालं होतं. हाऊएव्हर इट कम्स विथ onerous condition including a host of notifications requirement making it difficult to use. India and group of development nation are seeking a permanent solution for public stocking for फूड ग्रेन्स. आता ते जे पीस क्लॉज होतं ते 10 वर्षासाठीच व्हॅलिड ठरवलं होतं सुरुवातीला कालावधी, पण भारत आणि जे काय भारतासारखे देश आहेत विकसनशील देश, चायना पण आहे त्याच्यात सहभागी. ठीक आहे. हे देश काय त्याचं परमनंट सोल्युशन त्याच्यावर मागत आहेत की हे पीस क्लॉज सारखी जी क्लॉज आहे ते आम्हाला कायमस्वरूपीच ठेवावं लागेल, मग त्याच्यासाठी काय उपाय परमनंटली होऊ शकतो का, असं भारताचा काहीतरी प्रयत्न तिथं चालू आहे. आणि भारत हे पण म्हणतं की अमेरिका आणि युरोप जे काय त्यांच्या शेतकऱ्यांना अनुदान प्रोव्हाइड करतोय त्याच्यापेक्षा खूप कमी अनुदान काय आम्ही देतो, असं भारताने तिथं सांगितलंय. तर हे ग्रे वॉर झोन काय असतं हे आपण बघितलंय. ग्रे वॉर झोन म्हणजे काय, थोडक्यात जे ट्रॅश टॉक असते ना खेळामध्ये, बघा काय केलं जातं, एकमेकांना उचकावलं जातं, कुस्ती असेल किंवा बॉक्सिंग असेल, पहिल्यांदा एवढं उचकायचं, भांडणं करायचं नाही, प्रत्यक्ष उचकवायचंच पहिल्यांदा. तसं ग्रे वॉर झोन एरिया. ग्रे वॉर झोन म्हणजे काय केलं जातं, ज्याच्यामध्ये काय समोरच्याला, जसं की चीन भारताच्या सीमेवर गावं तयार करते, तिथं ड्युअल इन्फ्रास्ट्रक्चर उभा करते ड्युअल युद्धसाठीचं. हे काय थोडक्यात समोरच्या पार्टीला उचकावण्यासारखं आहे, प्रत्यक्ष युद्धामध्ये काहीतरी त्यांनी हालचाल करावी या अपेक्षेने. तसं काय त्याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता व्हाईट रिव्होल्युशन संबंधी आलेला आहे पुढे. ठीक आहे. तर एवढंच काय महत्त्वाचे आजचे आर्टिकल होते इंडियन एक्सप्रेसचे आणि द हिंदूचं. पुन्हा उद्या भेटूया आपण नवीन उद्याच्या पेपर सहित. ठीक आहे. तर मित्रांनो, हे तुम्हाला वर्णनात्मक परीक्षा तसेच ऑब्जेक्टिव्ह, मग ते राज्यसेवा असेल किंवा ते UPSCची परीक्षा असेल, दोन्हीसाठी पण नक्कीच उपयोगी ठरत असेल. ठीक आहे. तुम्ही पेपर
नाही वाचला तरी जेवढी काही बातमी आपण डिस्कस करतोय त्याच्या नोट्स बनवणे कर्मप्राप्त आहे. जर नोट्स तुम्ही तयार केल्या वाचता वाचताच तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचं जे एक नोटबुक तयार ठेवली पाहिजे, जिच्यामध्ये रोज काय तुम्ही हे करा. आपण काही दिवसामध्ये त्याच्यावर आधारित MCQ पण घेणार आहोत, म्हणजे काय रिव्हिजन पण झालं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या काही सुधारणा असतील ह्या इनिशिएटिव्ह बद्दल त्या नक्की सांगा. ठीक आहे. आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. धन्यवाद.